राहुरी सोनई रस्त्यावरील गोटुंबे आखाडा येथे एका खासगी दूध संघाचा टँकर पेटवून दिल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी उंबरे आणि ब्राह्मणी गावातील 9 जणांना अटक केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील हजारो संतप्त शेतकऱ्यांनी, तरुण कार्यकर्ते, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे, छावा संघटनेचे देवेंद्र लांबे यांच्यासह मोर्चाने जाऊन राहुरी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले। आम्हा सर्वांवर 307 कलम लावून टाका आणि अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध संघटनांनी राहुरी बंदचं आवाहन केलं होतं। त्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक राहुरी खुर्द येथे झाली होती। रविवारी सायंकाळी राहुरी सोनई रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी एसआर थोरात कंपनीचा दुधाचा टँकर पेटवून दिला होता। ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली। तालुक्यातील कार्यकर्ते बाजार समितीमध्ये जमा झाले आणि याचा निषेध करून जोपर्यंत निरपराध शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून उठणार नसल्याचा निर्धार सर्व पक्षांनी याप्रसंगी व्यक्त केला। याप्रसंगी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काल कुठल्या तरी अज्ञात लोकांनी आमचे कुटुंब आखाडा इथं दुधाचा टँकर जाळला, फोडला। त्याच्या संदर्भात आमच्या लोकांना अटक केलं, 307चा गुन्हा दाखल केला। आमचे काही लोक जागरणात होते, काही लोक घरी झोपलेले होते, तर काही गायब पीडित होते। अशा पद्धतीने डिपार्टमेंटने त्या निरपराध लोकांना त्या ठिकाणी पकडून आणलं। त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता रोको केला आणि 307 कलम हा त्यांना मागे घेण्यास भाग पाडला। आता हे 1 तारखेपासून आंदोलन चालू आहे। आंदोलन एकदम शांततेच्या मार्गाने चालू होतं, तर हे शासनाचा असा प्रयत्न आहे हे मोडीत काढायचं। आता त्यांना काय वाटतं, शेतकऱ्याचा संयम सुटत चाललाय जास्त लांबणीवर गेल्यावर, म्हणून त्यांनी काय केलं, काल दुसरेच कोणतरी टुकार पोरांनी गाडी जाळली, गाडी तोडफोड केली आणि त्यांनी जे प्रामाणिक शेतकरी याच्यात आंदोलनामध्ये ठिय्या आंदोलनामध्ये होते, उंबऱ्यामध्ये, ब्राह्मणीमध्ये, मंडपमध्ये पण शांततेने बसलेले। तुमचे जेल कमी पडते पण आमचे आंदोलक कमी पडणार नाही। तुमचे इथून पुढच्या काळात हे जर असे प्रकार जर घडले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आता हे शांततेच्या मार्गाने चालू आहे। यानंतर सर्वजण बाजारपेठेतून मुकमोर्चाने पोलीस स्टेशनमध्ये आले। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलिसांची जादा कुमक तसेच दंगलविरोधी पथक पाचारण केले होते। काल दिनांक 4/6/2017 रोजी सायंकाळी 7:40च्या दरम्यान थोरात कंपनीचा दुधाचा टँकर सोनईकडून राहुरीकडे येत असताना सदर गाडीला सोनईचं पण प्रोटेक्शन होतं, एस्कॉड होती आणि राहुरीचं पण एस्कॉड होतं। संबंधित टँकर पुढे येत असताना काही विघ्न संतोषी लोकांनी गाडी अडवून दगडफेक करून, त्याचप्रमाणे सोनईच्या शासकीय गाडीचा मागचा काच फोडला आणि पोलिसांवर दगडफेक करून पोलीस दगडफेकीमुळे बाजूला झाल्यानंतर सदर टँकचा डिझेलचा टँक फोडून त्याला आग लावली, म्हणून राहुरी पोलीस स्टेशनला 201/2017 कलम 307, 120 ब, 435 अडवला म्हणून 341 आणि गर्दी केली, राईट केला म्हणून 143 पासून 149 पर्यंत आणि नुकसान केलं म्हणून 427 दुधाचं नुकसान केलं। त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्ताचं नुकसान केलं, म्हणजे शासकीय गाडी होती तिचं नुकसान केलं, म्हणून सार्वजनिक मालमत्ता विध्वंसक कायदा 3 प्रमाणे, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांचं एकत्र न जमण्याचा जो आदेश आहे 37 मुंबई पोलीस कायदा त्याचं उल्लंघन म्हणून 135 अन्वये आम्ही उंबरे आणि ब्राह्मणीचे ज्या लोकांनी हा गुन्हा केला त्यांच्या विरुद्ध साधारणतः 23 अधिक अजून 100 अशा 123 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही रात्री 9 आरोपी अटक केलेले आहेत। त्या संदर्भाने आज काही गावकरी आपल्या भावना व्यक्त करत होते। राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक प्राजक्त तनपुरे, खेवरे नाना, त्याचप्रमाणे शिवाजी गाडे, जिल्हा परिषद सदस्य, असे नामदेव ढोकणे, असे बरेच लीडर आजूबाजूच्या एरियातले आले होते। त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या भावनांना हे करून आदर करून आम्ही माननीय SP साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी सदर बाबतीमध्ये निवेदन स्वीकारून त्याची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि या संपामध्ये जे आंदोलन केलेलं आहे त्या बाबतीमध्ये जे कायदेशीर जे असेल
ती त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. याप्रसंगी उपसभापती रवींद्र आढाव, अनिल इंगळे, विजय ढोकणे, सुनील अडसुरे, ताराचंद तनपुरे, दत्ता कबाणे, प्रकाश देठे, धनंजय मसे, कांता तनपुरे, भागवत मुंगसे, राहुल चोथे, नंदकुमार तनपुरे, राजेश वराळे, बाळासाहेब जाधव यांच्यासह हजारो कार्यकर्ते हजर होते. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, AS9 मीडिया, राहुरी.